कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव, श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव। वसुदेव सुतं देवं कंसचारूणमर्दनं, देवकी परमानंदम कृष्णं वंदे जगद्गुरुम। भगवान श्रीकृष्ण परमात्म्याची कथा चरित्रचिंतन आपण करीत आहोत। गेल्या 5 दिवसापासून चालू असलेले हे चरित्रचिंतन, त्याच्यामध्ये भगवंताच्या अवतारापर्यंत आपण येऊन पोहोचलो आहोत। भगवंताचा अवतार झाला म्हणजे कृष्ण जन्म झाला। भगवंताचा जो कृष्ण जन्म म्हणून आहे, तो भगवंताचा हा कृष्ण अवतार जो आहे तो श्रावण महिन्यामध्ये आहे, वद्य पक्षामध्ये आहे, अष्टमी नावाच्या तिथीला आहे, रात्री आहे, बुधवार आहे, वर्षा ऋतू आहे। याची काही कारणं आपण काल पाहिली। भगवान अवताराला येतात ते श्रावण महिन्यामध्येच का येतात याचाही काल थोडासा आपण विचार केला। वद्य पक्षामध्ये देव येतात अवताराला, त्याचं कारण काय? वद्य पक्षाला कृष्ण पक्ष म्हटलं जातं आणि मला कृष्ण हे नाव धारण करायचं आहे, त्यामुळे मी कृष्ण पक्षामध्ये वद्य पक्षामध्ये आलं पाहिजे म्हणून देवाने वद्य पक्ष निवडला। भगवंतानी अष्टमी तिथी निवडली, याची काही 2-3 कारणं आपण पाहिली। त्याच्यामध्ये पहिलं कारण आपण असं पाहिलं की हा अवतारा जर आहे तो 8वा आहे आणि देवकीच्या गर्भाचा विचार केला तर तो गर्भसुद्धा 8वा आहे, म्हणून देवाने अष्टमी तिथीलाच यायचं ठरवलं। भगवान येतात, रात्री येतात, चंद्रवंशामध्ये येतात, त्याची काही कारणं आपण पाहिली। रात्री येण्याच्या पाठीमागलं सगळ्यात महत्त्वाचं कारण पाहिलं की रात्र म्हटलं की अंधार आला आणि तो अंधार घालविण्याकरिता प्रकाशाची गरज आहे आणि माझ्याशिवाय दुसरा कोणताही प्रकाश हा जीवाचा अंधकार अज्ञान घालविणारा नाही, हे जगाला कळावं याच्याकरता भगवान रात्री अवताराला येतात। भगवान येतात तो दिवस बुधवार आहे। याचं कारण पाहताना आपण असं पाहिलं की चंद्रवंश जो आहे त्याचा मूळ हा बुध आहे आणि बुधापासून ही वंश परंपरा चालू झाली। आपल्या मूळ पुरुषाचं नाव आपल्या जीवनामध्ये लागावं या दृष्टीने देवाने बुधवाराची निवड केली। रोहिणी नक्षत्रावर देव येतात, त्याची काही कारणं आपण बघितली। रोहिणी नक्षत्रावर येण्याच्या पाठीमागं रोहिणी नक्षत्र, त्याच्यातलं सगळ्यात महत्त्वाचं गमतीचं कारण असं पाहिलं की मी जरी इथं देवकीच्या उदरामध्ये येणार म्हणजे देवकीचा उदो होणार, रोहिणीला कोणी विचारणार नाही। रोहिणी नाही म्हटलं तरी माझी ती आईच आहे आणि तिचं असं काही तिला असं वाटू नये की माझं कोणी नाव घेत नाही, काही नाही असं वाटू नये, म्हणून भगवंतानी विचार केला की मी देवकीच्या उदरीमध्ये येणार आहे पण रोहिणी नक्षत्रावर आलं असं प्रत्येक वेळेस माझ्या जन्माच्या कथेमध्ये उल्लेख येईल आणि तसा तसा रोहिणी या नावाला आधार किंवा रोहिणी या नावालाही बळ मिळेल, म्हणून भगवंतानी रोहिणी नक्षत्र निवडलं। अशी काही कारणं आपण काल पाहिली। भगवान अवताराला आले, कृष्ण म्हणून भगवंतानी अवतार घेतला आणि भगवंताला पाहिल्याबरोबर वसुदेवानी मनामध्ये संकल्प केला 1 कोटी गाई मी दान करेल, अशा पद्धतीचा संकल्प केला। भगवंताकडे पाहतच राहायला लागले। देवकीची मात्र घाबरगुंडी झाली। सोडा सोडा मिठी, लपवा लपवा जगजेठी, जणी कंसासी कळेल माझ्या बाळासी मारेल। देवकीचं मातृहृदय प्रगट झालंय। जणी कंसासी कळेल, काहीतरी करा, मला माहीत आहे आता जर हे कंसाला कळालं, आत्तापर्यंत 6 गर्भ कंसाने मारले, 7वा गर्भ गळीत झाला, आता या कंसाला नक्की आता निश्चय आहे की हा 8वाच मला मारणारा येणार आहे, आकाशवाणी खरी होणार आहे आणि आता जर हे कंसाला कळालं तर हा कंस माझ्या मुलाला मारेल। जनी कंसासी कळेल माझ्या बाळाशी मारेल, मग काय करा? लपवा लपवा जगजेठी, या जगजेठी असणाऱ्या भगवंताला लपवा। भगवान देवकीकडे बघत होते, वसुदेव भगवंताकडे पाहत होते। भगवंताचं जे रूप वसुदेवाला दिसायला लागलं त्याचं वर्णन भागवताने फार गोड केलं आहे। काल त्याच्यातला एक विचार मी सांगून आलो आहे। त्रिभुवन कमनम तमालवर्णम रविकर गौरव रामबरम दधाने
वपुरलककुलाव्रतान नाब्जम विजय सखे रतिरस्तु मे नवद्या. त्रिभुवनामध्ये अत्यंत सुंदर असलेला भगवान परमात्मा वसुदेवाला दिसायला लागला. हे दिसत असताना वसुदेवानी या भगवंताकडे पाहिलं. भगवान बालक म्हणून अवताराला आलेले आहेत. पण वसुदेव विचार करतो की हे बालक काही नेहमीच्या बालकासारखं बालक नाही आहे. हे काही नेहमीच्या बालकासारखं बालक नाही आहे. आणि म्हणून वसुदेवाच्या मुखातून जो शब्द पडला शुकाचार्यांनी भागवतामध्ये फार गोड वापरला आहे. वसुदेवजी म्हणायला लागले तम अद्भुतम बालकम अंबुजे क्षणम. अद्भुतम बालकम, हे बालक अत्यंत अद्भुत अशा पद्धतीचं आहे. भगवंताकडे वसुदेव पाहतात, पण पाहत असताना त्या भगवंताकडे पाहताना वसुदेवाच्या मुखातून शब्द येतोय, हे जरी माझ्याकडे जन्माला आलेला असला, बालक म्हणून जन्माला आलेलं असलं तरी हे अद्भुत आहे. बालक म्हणायचं आणि अद्भुत म्हणायचं याची काही गंमत कळेना. बालक म्हणजे लहान बाळ, आणि त्या बाळाला अद्भुत म्हणायचं. काय नेमकं कारण आहे अद्भुत? अद्भुत या शब्दाचा अर्थ काय? सामान्यासारखं नसणं त्याला म्हणायचं अद्भुत. अद्भुत शब्दाचा एवढाच अर्थ आहे. आश्चर्य आपण मागे एकदा बोलून आलो याच्यावर. सामान्य नाही, अद्भुत आहे, वेगळेपण आहे काहीतरी. नेहमीच्या मुलांमध्ये ज्या क्रिया असतात त्याच्यापेक्षा वेगळी क्रिया जर आपल्या मुलामध्ये दिसली तर आपण काय म्हणतो? हे सगळ्यापेक्षा वेगळं आहे बरं का, म्हणतो का नाही? आपल्या घरात बी असे अद्भुत अनेक आहेत. हे अद्भुत आहेत का भूत आहेत ती गोष्ट निराळी, ते आपल्यालाच माहीत असतं. नेहमीपेक्षा वेगळं असलं तर आपण म्हणतो अद्भुत आहे, वेगळं आहे. अहो वेगळं आहे, हो हे महाराज तुम्हाला माहीत नाही, फारच वेगळं आहे. ह्याचं कामच वेगळं बघा. याचं खेळणं वेगळं, याचं बोलणं वेगळं, याच्या खोड्या करणं वेगळं. फार खोड्या करतो हा मुलगा. आम्ही म्हणतो अहो असतंच प्रत्येकाच्या घरामध्ये. नाही नाही, पण प्रत्येकाचं वेगळं आणि आमचं वेगळंच बरं का. बायकांचा एक स्वभाव फार गमतीचा असतो. स्वतःचं वेगळं सांगण्याचा स्वभाव फार असतो. आपलं वेगळंच आहे. कार्यक्रमाला आम्ही बाहेर फिरतो, आता अनेक ठिकाणी जातो. सोलापूर जिल्ह्यात असेल, पुणे जिल्ह्यात असेल, नाशिककडं असेल, कुठेही जातो, अनेक ठिकाणी जातो. तिकडं जिंतूर भागामध्ये मी गेलो होतो एकदा कीर्तनाला. जिंतूर, परभणी वगैरे आहे बघा, तिकडं कीर्तनाला गेलो. पत्रिका छापलेली होती, कुठेतरी अशा बोर्डला लावलेल्या होत्या. तिथे एक बार्शीतली मुलगी दिलेली आहे तिकडं जिंतूरला. तिनं ती पत्रिका बघितली, जयवंत महाराज बोधले असं नाव बघितल्यावर तिला आनंद झाला, आपल्या बार्शीचे महाराज आलेत. ती कीर्तनाला आली. मग कीर्तन झालं, कीर्तन गर्दी खूप होती. कीर्तन झाल्या झाल्या माझ्याकडे आली, पाया पडली. ओळखलं का? हे फार अवघडच आहे मला. आता नेहमीची माणसं माझ्या फार सगळी लक्षात राहतील असं काही सांगतात कधी? आता एवढ्या बायका सगळ्या बघ, आपण एवढ्या सगळ्या माता भगिनी दिसतात, सगळ्यांना नावानिशी ओळखायचं कसं शक्य आहे? मी आपलं बघितल्यासारखं वाटतंय पण नाव आठवत नाही. हे मी माझा हा नेहमीचा सोयीस्कर मार्ग असतो. बघितल्यासारखं वाटतंय पण नाव आठवत नाही. अहो मी बार्शीची हो. हां बरं बरं, अरे वा, बरं झालं म्हटलं. महिनाभर येत असते मी तुमच्या प्रवचनाला. बरं झालं, काय हरकत नाही. मग मी म्हटलं इथं दिलं आहे तुम्हाला? हो. बरं आहे, चांगलं आहे गाव, हे सप्ताही चांगला होतो तुमच्या गावात. पण महाराज तुम्हाला खरं सांगू का, आपल्या बार्शीसारखं इथं काहीच नाही. आपल्या बार्शीसारखं आहे का सांगा बरं? तुम्हाला माहिती आहे का नाही आमच्या बार्शीत कसं आहे ते? इथं आहे का तसं बार्शीसारखं? मला पंचायत पडली, तिचा नवरा तिथंच होता. आता नाही म्हणावं का होय म्हणावं? नाही म्हटलं तर तो म्हणेल पुढे जिंतूरला तारीख नाही, आणि होय म्हणावं तर ही श्रावणात आल्यानंतर भेटणार नाही. पंचायत किती मला. महाराजांनी आपल्या बार्शीला नावं ठेवली, म्हणायला मोकळी झाली ही परत. किती बायका किती गमतीच्या असतात बघा. म्हणजे बाईला आपलं माहेर चांगलं वाटत असतं. विनोदाचा भाग सोडा, मला याच्यात काय सांगायचं आहे, माहेर जे आहे ते फार चांगलं वाटतं. आपलं म्हणून जे असतं ते चांगलं वाटतं. आपल्याकडे एक म्हण आहे, आपला तो बाळ्या आणि दुसऱ्याचं ते कार्टं. त्यामुळे आपल्या लेकराबद्दल त्यानं कसंही वागलं तर तिला एक कौतुक वाटत असतं, वेगळेपणा वाटत असतं. वसुदेवाच्या समोर भगवंतानी हे रूप घेतलंय. वसुदेव भगवंताकडे पाहतात, बालक असलेला हा भगवान पण अद्भुतम, अद्भुत आहे. हे बालक अद्भुत आहे. काय याला अद्भुत म्हणायचं?
बालक आणि अद्भुत हे शब्द एकत्रित कसं काय शक्य आहे? याचे 2-3 अर्थ भागवतामध्ये शुकाचार्यांनी फार गोड सांगितलेले आहेत. त्याच्यावर स्वामी अखंडानंद सरस्वतीजी महाराजांनी तर खूपच गोड चिंतन केलं आहे. ऐका, बालक शब्दाचा अर्थ सांगताना त्यांनी असं सांगितलंय. पहिला विचार, बालेषु बालेषु कानि ब्रह्मांडानि यस्य एवं भूतम बालकः. बालक शब्दाचा पहिला अर्थ अद्भुत बालक म्हणून सांगताना स्वामी अखंडानंद सरस्वतीजी महाराज असं सांगतात की हे जे बालक आहे हे अद्भुत म्हणण्याचं कारण काय? वसुदेवाला हे बालक अद्भुत का वाटायला लागलं? बाल या शब्दाचा, बाल हा शब्द हिंदीमध्ये केस या शब्दाने वापरला जातो. रोम, बाल या शब्दाचा अर्थ आहे रोम किंवा केस. अखंडानंद सरस्वतीजी महाराज असं म्हणतात, ज्याच्या प्रत्येक केसाकेसावर हजारो ब्रह्मांडाची उत्पत्ती होते असं हे बालक आहे, म्हणून अद्भुतम. बालक, बाल शब्द आहे का नाही, बाल, प्रत्येक बालाबालावर या शब्दाचा अर्थ आहे केसाकेसावर. याच्या प्रत्येक केसाकेसावर हजारो ब्रह्मांड निर्माण होतील असं सामर्थ्य ज्याचं आहे असं हे बालक आहे, म्हणून वसुदेवाला हे बालक अद्भुत वाटायला लागलं. अद्भुतम एक विचार. दुसरा विचार आपल्याला असा सांगितलाय, बालाहा को ब्रह्मा यस्य. बालाहा को ब्रह्मा यस्य. अरे हे बालक वसुदेवांना अद्भुत वाटायला लागलं. भगवान श्रीकृष्ण परमात्मा, बालक कृष्ण परमात्मा अद्भुत वाटायला लागला. याचं एक दुसरं महत्त्वाचं कारण असं सांगतात की साक्षात जगाची निर्मिती करणारा ब्रह्मदेव, ऐका, हे बालक अद्भुत काय? जगाची निर्मिती करणारा आहे तो ब्रह्मदेव, बरोबर आहे, आपण अनेकदा सांगतो. हे याची उत्पत्ती करणारा ब्रह्मदेव आहे, याची स्थिती ज्याच्यात होती तो विष्णू आहे, आणि याचा नाश ज्याच्यामध्ये होतो तो शंकर आहे. ब्रह्मा विष्णू महेश याची आपण सारखी नेहमी ही व्यवस्था लावतो. अखंडानंद सरस्वतीजी महाराज असं म्हणतात की जगाची उत्पत्ती करणारा जो ब्रह्मदेव, हे ब्रह्मदेवच ज्याचं बालक आहे असा हा बालक आहे, म्हणून अद्भुतम. हे ब्रह्मदेवच ज्याचं बालक आहे, ब्रह्मदेवाला ज्यांनी निर्माण केलं, ब्रह्मदेवाचा पिता असणारा हा परमात्मा, ब्रह्मदेव या भगवंताच्या समोर बालक म्हणून आहे. जरी जगाची निर्मिती यांनी केलेली असली ब्रह्मदेवानी, तरी हा ब्रह्मदेव भगवंताच्या समोर मात्र कोण आहे? बालक आहे. जगाची निर्मिती करू द्या हो, मुलगा किती जरी मोठा झाला तरी बापाच्या समोर पोरगाच असतो, लक्षात ठेवा. किती जरी मोठा झाला तरी तो पोरगाच आहे. ब्रह्मदेवानी भले जगाची निर्मिती केली असेल, पण ब्रह्मदेव सुद्धा ज्याचं बालक आहे असा हा परमात्मा बालक आहे, म्हणून याला अद्भुतम. हे बालक अद्भुत आहे, विचार करण्यासारखं आहे. ज्याच्या केसाकेसातून हजारो ब्रह्मांड निर्माण होतात असं हे बालक, म्हणून अद्भुत. वेगळेपणा आहे का नाही? बोला, आहे का नाही वेगळेपणा? ब्रह्मदेव ज्याचा बालक आहे असं हे बालक आहे, म्हणून अद्भुत. तिसरा विचार असा सांगतात, बालोपी कम ब्रह्म. बालोपी कम ब्रह्म. काही असो, हा बालक जरी असला तरी तो परब्रह्म आहे, म्हणून अद्भुत बालक आहे. बालक जरी असला तरी ते परब्रह्म आहे. अद्भुतम. हे अद्भुतता वाटायला लागली वसुदेवांना. आणखीन याची काय कारणं सांगता येतील का? वसुदेव भगवंताकडे पाहतच राहायला लागले आणि वसुदेवाला आश्चर्य वाटायला लागलं. अरे हा जन्माला आला खरं, पण याच्या नखशिखांत जर बघितलं तर याचं सगळं वेगळं जाणवायला लागलं. याच्या डोळ्याकडे बघा, वेगळं वाटतंय. याच्या छातीकडे पहा, वेगळं जाणवत आहे. याच्या कमरेकडे पहा, वेगळं जाणवायला लागलंय. अरे काय आहे हे? याचे डोळे पाहिले. वसुदेवाच्या मुखातून शब्द आले, अंबुजे क्षणम. या बालक असलेल्या कृष्णाचे डोळे कसे आहेत? हे जे नेत्र आहेत ते कसे? कमलाप्रमाणे आहेत. आणि याच्याही पुढं वसुदेवाला आश्चर्य वाटलं की हे डोळे उघडलेले आहेत. हे डोळे उघडलेले आहेत. लहान मुलगा जन्माला येतो तेव्हा डोळे उघडलेले असतात का बंद असतात? जेव्हा जन्माला येतो मुलगा, एकदम बाळाला येतं ते त्याचे डोळे असे बंद असतात. काही काळानंतर ते हळूहळू उघडायला लागतात. जन्माला येतं तेव्हा ते बंद डोळे असतात त्याचे, पण याचे मात्र डोळे उघडलेले आहेत. आणि ती दृष्टीसुद्धा उन्मिलन अशा पद्धतीची दृष्टी आहे. ते डोळे उघडलेले म्हणजे किती उघडलेले आहेत हे सांगताना ते डोळे पूर्णपणे उघडलेही नाहीत आणि पूर्णपणे झाकलेही नाहीत. उन्मिलन अशा पद्धतीची दृष्टी भगवंताची दिसायला लागली. उन्मिलन. देवाचं वर्णन करताना एक तुकाराम महाराजांचा अभंग रोज आपण पाठातला आहे.
समचरणदृष्टी विठेवरी साजरी तेथे माझी हरिवृत्ती राहो. देवाची दृष्टी ही समचरण आहे, देवाची दृष्टी ही उन्मिलन आहे. देवाने डोळे पूर्णपणे उघडलेही नाहीत आणि पूर्णपणे झाकलेही नाही. असं देवाने का करावं? देवाने एकतर डोळे पूर्णपणे उघडावे तरी किंवा पूर्णपणे झाकावे तरी. मी नेहमी सांगत असतो, भगवान विचार करतात मी पूर्णपणे डोळे झाकतही नाही आणि पूर्णपणे डोळे उघडतही नाही. याचं कारण काय? पूर्णपणे डोळे झाकावे तर माझ्या पाया पडायला जे येतात ते दिसणार नाहीत म्हणून झाकले नाहीत, आणि पूर्णपणे उघडावे तर नको ती दिसतील म्हणून उघडले नाहीत. देवाने विचार केला, जो माझं होय अनन्य शरण, जो माझ्याजवळ येईल त्याच्यावरच माझा कृपेचा वर्षाव होईल, म्हणून देवाने उन्मिलन दृष्टी ठेवली. अद्भुतम, हे अद्भुत आहे. भगवान जेव्हा प्रगट झाले, एक तर त्याचे डोळे कमळाप्रमाणे उघडलेले आहेत. दुसरी गोष्ट, भगवंताचे 4 हात आहेत, चतुर्भुजम. हे अद्भुत आहे की नाही? 4 हात. अष्टवर्षाची मूर्ती ना, काल आपण बघितलंय, ऐकलंय. भगवान जन्माला आले तेव्हा चतुर्भुजम 4 हाताचे आहेत. वसुदेवाला आश्चर्य वाटायला लागलं, अरे 4 हाताचा हा मुलगा बालक म्हणून आलेला आहे, बालक कुठे 4 हाताचं असतं का? मग भगवंतानी 4 हात का धारण केले? त्याची काही कारणं सांगताना फार गोड सांगितलेली आहेत. हे 4 हात म्हणजे काय आहेत? पहिली गोष्ट सांगितली की 4 वेदाचा प्रचार आणि प्रसार करण्याकरता मी आलोय हे दाखवण्याकरता भगवंतानी 4 हात धारण केले. 4 वेद 4ही हातामध्ये आहेत. ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद, हे 4 वेद 4 हातामध्ये धारण करून भगवान इथं अवताराला येतात, म्हणून देव 4 हाताचा आहे. एक. दुसरा विचार सांगताना असं सांगितलंय, जीवाचं चिंतन करताना वेदांतांनी 4 पद्धतीने केलं. विश्वजीव, तेजसजीव, प्राज्ञजीव आणि तुरीय जीव, या 4ही भूमिका जीवाच्या समाजामध्ये प्रगट करण्याकरता भगवान 4 हाताचे म्हणून येतात. विश्वजीव, तेजसजीव, प्राज्ञजीव आणि तुरीयता ही अंतःकरणात ह्या 4ही गोष्टी जीवाच्या ठिकाणी असलेल्या ह्या 4 पद्धतीचे जे जीव सांगितले जातात त्या भूमिका स्पष्ट करण्याकरता भगवान 4 हाताचे होतात, असा एक तत्त्वज्ञानाने अर्थ केला. आणखीन एक अर्थ असा केला आहे, भगवान 4 हात धारण करतात म्हणजे भगवंतानी आपल्या 4 हातातून 4 अवस्था जगाच्या समोर मांडल्या, आणि त्या अवस्थेचं वर्णन करताना जागृती, स्वप्न, सुषुप्ती आणि तुरीयता या 4 अवस्था सांगितल्या जातात. पहिली अवस्था आहे जागृती, दुसरी आहे स्वप्न, तिसरी आहे सुषुप्ती आणि चौथी आहे तुरीय. जागृती शब्द माहीत आहे, स्वप्न माहीत आहे आणि सुषुप्तीही माहीत आहे. ऐका, जागृती म्हणजे आपण जाग असणं, ही जागृती अवस्था आहे. सुषुप्ती म्हणजे आपल्याला झोप लागणं, ही सुषुप्ती अवस्था आहे. स्वप्न म्हणले आपल्याला झोपेमध्ये एखादी प्रचिती येणं, ते स्वप्न आहे. आणि तुरीय म्हणजे हे काहीच नसणं, याला तुरीय म्हणतात वेदांताच्या भाषेमध्ये. जागृती, जागेपणा. सुषुप्ती माहीत आहे आपल्याला, माहीत आहे म्हणण्यापेक्षा तिचाच जास्त स्वीकार आहे. सुषुप्ती, कीर्तनी बैसता निदय नागविले, नामदेवराय वर्णन करतात. कधी झोप लागेल सांगता येत नाही, झोप लवकर येते, ही सुषुप्ती अवस्था आहे. सुषुप्ती अवस्थेचा विचार मांडत असताना त्या योगशास्त्रामध्ये फार गमतीचं वर्णन केलं आहे. योगशास्त्र सांगतं, समाधीमध्ये जे सुख मिळतं ते सुख आम्हाला सुषुप्ती अवस्थेमध्ये मिळतं, असा एक व्यवहाराचा नियम सांगितला जातो. कारण सुषुप्ती अवस्थेमध्ये आमची वृत्ती अज्ञानामध्ये लीन झालेली असते, अंतःकरण हे अज्ञानामध्ये लीन झालेलं असतं. जिथं काही शिल्लक नसतं त्याला सुषुप्ती अवस्था असं म्हटलं जातं. तिथं फक्त हे जे काही अज्ञान आहे ते अंतःकरण आहे, ज्या अंतःकरणाच्या माध्यमातून सगळे व्यवहार चालतात, ते अंतःकरण अज्ञानामध्ये लीन झाल्यामुळे एक विशिष्ट अशा पद्धतीची अवस्था प्राप्त झाली असते, ती सुषुप्ती आहे. त्यामुळे सुषुप्तीमध्ये असलेलं जे सुख आहे ते सुख जणू काही समाधी सुखासारखंच सुख आहे असं वर्णन केलं आहे. मग जर समाधीतलं सुख आणि सुषुप्तीतलं सुख एक असेल तर मग समाधीतलं सुख प्राप्त करण्याकरता वेगळा प्रयत्न करायची काय गरज आहे? याचं एक महत्त्वाचं उत्तर असं दिलं आहे, सुषुप्तीतलं सुख जरी असलं तरी ते कायमस्वरूपी नाही, कालांतराने पुन्हा जागृती आहे, म्हणजे त्या सुखाचा नाश आहे. पण एकदा समाधीमध्ये प्राप्त झालेलं सुख आहे ते कायमस्वरूपी राहतं, म्हणून त्या सुखाची अपेक्षा माणसांनी बाळगावी. योगशास्त्राचा आणि व्यवहाराचा मेळ घालण्याकरता हा विचार सांगतोय मी आपल्याला. सुषुप्ती, झोपेमधलं सुख. झोपेतून उठल्यानंतर मनुष्य म्हणतो का नाही, मी सुखाने झोपलो होतो, म्हणतो का नाही? काय सुखाने, काय लोक म्हणतात, काय महाराज आम्हाला काही लोक आता इथं चांगलं आहे, काय प्रवचन झालं असं म्हणतात, आणि काही लोक म्हणतात काय प्रवचनात आज झोप लागली असंही म्हणतात. नाही, असं नाही, अशी झोपच कधी लागली नाही आहे का नाही? इतकी सुंदर झोप लागली, इतकं छान सुख झालं.
आहे ना. म्हणजे आम्हाला जी याची जाणीव होती ती जाणीव करणारा कुणीतरी तिथं शिल्लक आहे. मी सुखाने झोपलो होतो हे वाक्य जेव्हा आम्ही जागृतीत उच्चार करतो तेव्हा मी सुखाने झोपलो होतो याच्यातला मी आणि झोपलो होतो या होतोची अनुभूती घेणारा मी हा कुणीतरी तिथं आहे म्हणून तो प्रगट करतोय. पण समाधीमध्ये हा मीही शिल्लक राहत नाही म्हणून समाधीतलं सुख याच्यापेक्षा श्रेष्ठ सांगितलं जातं. आम्हीही शिल्लक राहत नाही. म्हणून जागृती, स्वप्न, सुषुप्ती आणि तुरीय या 4 अवस्था समाजामध्ये प्रस्थापित करण्याकरता भगवंतांनी 4 हात धारण केले असं एक वर्णन केलं जातं. आपला विषय काय चालला आहे? भगवान अवताराला येतात. अवताराला आल्याबरोबर हे बालक कसं दिसायला लागतंय? अद्भुत. याचं कारण, पहिले कारण आहे की याचे डोळे कमळाप्रमाणे उघडलेले आहेत. दुसरा विचार सांगतो याचे 4 हात आहेत. त्या 4 हातातून 4 वेदाची स्थापना आहे. 4 हातातून 4 विश्व, तेजस, प्राज्ञा आणि तुरीय जीवाची स्थापना आहे. 4 हातातून 4 अवस्थेचा विचार आहे. आणि त्या 4 अवस्था सांगताना जागृती, स्वप्न, सुषुप्ती आणि तुरीय या अवस्थेचा विचार केला. आणखीन एक उत्तर आपल्याला भागवताने फार गोड दिलं आहे. भागवत ग्रंथ आम्हाला असं सांगतो भगवंतानी 4 हात धारण केले. याचं सगळ्यात महत्त्वाचं काम आहे भगवंतानी 4 हातातून 4 पुरुषार्थ जगामध्ये वाटण्याकरता देवानी 4 हात धारण केले. 4 पुरुषार्थ आहेत. धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष. हे 4 पुरुषार्थ आहेत आणि हे 4 पुरुषार्थ जगामध्ये प्रस्थापित करावे. ज्याला धर्म नावाचा पुरुषार्थ पाहिजे त्याला धर्म नावाचा पुरुषार्थ द्यायचा आहे, अर्थ नावाचा पुरुषार्थ द्यायचा आहे, काम नावाचा पुरुषार्थ द्यायचा आहे आणि मोक्ष नावाचा पुरुषार्थ द्यायचा आहे. हे 4 पुरुषार्थ प्राप्त करायचे असतील तर भगवान म्हणतात तुम्ही माझ्याकडेच आलं पाहिजे, कारण ते 4 पुरुषार्थ माझ्या 4 हातात आहेत. हे जगाला कळावं म्हणून भगवंतांनी 4 हात धारण केले असं एक वर्णन केलं. आणखीन पुढं बोलू. वसुदेवाला आनंद झाला कारण या भगवंताच्या 4 हातामध्ये 4 पद्धतीचे अस्त्रशस्त्र दिसू लागली. आणि त्याचं वर्णन करताना वसुदेवजी म्हणतात शंख, चक्र, गदा, पद्म ही 4 चिन्ह भगवंताच्या हातामध्ये दिसू लागली. भगवंतांनी ही 4 चिन्ह धारण करण्याकरता भगवंतांनी 4 हात धारण केले असंही एक भागवताने वर्णन केलं आहे. 4 चिन्ह धारण करण्याकरता त्यातलं पहिलं चिन्ह आहे शंख, दुसरं आहे चक्र, तिसरं आहे गदा आणि चौथा आहे पद्म. कधी कधी मलाही प्रश्न पडतो, म्हणजे ही भगवंताची मूर्ती अनेकदा आपण बघतो. एका हातामध्ये शंख असलेले, एका हातामध्ये चक्र असलेले, एका हातामध्ये गदा असलेली, एका हातामध्ये पद्म असलेला फोटो आपल्या घरात बघतो, भगवंताकडे पाहतो. मला सांगा याच्यामध्ये शंख, चक्र आणि गदा ही 3 चिन्ह एका क्षेत्रातली आहेत. ही 3 चिन्ह एका क्षेत्रातली आहेत म्हणजे काय? युद्धभूमीवर या तिघांची गरज आहे. युद्ध करायचं असेल तर शंखाची गरज आहे, युद्ध करायचं असेल तर चक्राची गरज आहे, युद्ध करायचं असेल तर गदेची गरज आहे. हे 3ही चिन्ह एका क्षेत्रातले आहेत. 4थं चिन्ह पद्म म्हणजे कमळ. या कमळाचा यांचा काहीच संबंध नाही, दुरान्वयाने संबंध नाही. चिन्ह जर हातामध्ये घ्यायची असेल तर ती एकाच क्षेत्रातली घेतली असती तर काही वाटलं नसतं. शंख, चक्र, गदा आणि त्याच्याबरोबर आणखीन एखादं शस्त्र भगवंतानी घेतलं असतं तर आपल्या मनात शंका आली नसती. पण भगवंतानी एका हातामध्ये हे पद्म, एक कमळ नावाचं जे चिन्ह घेतलं ते कशा करता? कुणीतरी एका भक्ताने भगवंताला विचारलं, काय भगवंता मला कळेना म्हटले, काय कशा करता तू अशा पद्धतीची ही चिन्ह घेऊन फिरायला लागला? एका हातात शंख काय, एका हातात चक्र काय, एका हातात गदा काय, कशा करता रे? भगवंतांनी सांगितलं बाबा दुष्ट आल्यानंतर ह्या सगळ्या युद्धाकरता गरजेचं आहे शंख पाहिजे, कारण युद्धाची सुरुवात करायची असेल शंखाशिवाय होत नाही. चक्र पाहिजे, सुदर्शन चक्राचा इतिहास आपल्या वारशीतलाच आहे, काही वेगळं सांगायची गरज नाही. गदा पाहिजे, हे पाहिजे म्हणते दुष्टांच्या नाशा करता. तर भक्तांनी विचारणं मान्य आहे, पण हे कमळ कशा करता, पद्म कशा करता घेऊन फिरायला लागलाय? हे कमळ कशा करता घेऊन पद्म नावाचं हे जे आहे हे कशा करता घेऊन फिरायला लागला? भगवान म्हणतात समज हे सगळं करताना सुद्धा जर अचानक पद्धतीने माझ्यासमोर एखादा भक्त आला तर त्याची पूजा करण्याकरता माझ्याकडे काय असावं? म्हणून या पद्मानी मी पूजा करतो म्हटले. या पद्मानी मी पूजा करतो. मला पूजा करायची आहे तर मी भक्ताची पूजा करणार आहे, म्हणून हे पद्म मी त्याच्या चरणावर समर्पित करतो. म्हणून मी हातामध्ये पद्म धारण केलं. भगवंतानी ही 4 चिन्ह हातामध्ये प्रगट केली. भगवान या 4 चिन्हासहित प्रगट होतात आणि म्हणून वसुदेवाला भगवान अद्भुत वाटतात. डोळे अद्भुत आहेत, हात 4 पद्धतीचे, वेदाची, जीवाची, अवस्थेची, पुरुषार्थ आणि चिन्हाची प्रगटकरण करण्याकरता भगवंतानी 4 हात धारण केले. भगवंताच्या वक्षस्थळावर श्रीवत्स चिन्ह आहे, गळ्यामध्ये कौस्तुभ मणी आहे,
एक घरी गेल्यानंतर अभंग पाठ करा म्हणण्यापेक्षा तुमचा पाठच आहे. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी कर कठेवरी ठेवूनिया तुळशी हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर हेची ध्यान मकर कुंडले तळपती श्रवणी कंठी कौस्तुभ मणी विराजती. आम्हाला जे महाराजांचं वचन आहे ना, कंठी कौस्तुभ मणी, कौस्तुभ मणी कंठामध्ये धारण केलाय, वक्षस्थलावर श्रीवच्च चिन्ह धारण केलंय. या भगवंताचं हे सगळं अद्भुत आहे. अरे कंठामध्ये कौस्तुभमणी धारण केलेला आहे. लहान मुलाच्या कंठामध्ये कुठं असा कौस्तुभमणी असतो का? जन्माला आलेला मुलगा आहे, 4 हात धारण केलेले आहेत, वक्षस्थळावर श्रीवत्स लांछन आहे, कंठामध्ये कौस्तुभमणी आहे. एवढंच नाही, वसुदेवाच्या लक्षात आलं या बालक असलेल्या अद्भुत बालकाने पितांबर धारण केला आहे. यांनी पितांबर धारण केलेलं आहे. पितांबरम सांद्र पयोद सौभगम भागवतामध्ये शुकाचार्य वर्णन करतात. याने पितांबर धारण केला. भगवंताने हा पितांबर धारण केला म्हणजे नेमकं काय आहे? पिवळ्या रंगाचा म्हणून त्याला पितांबर म्हणायचा, पितरंगाचा म्हणून पितांबर म्हणायचा. काय नेमकं पितांबराचा अर्थ सांगता येईल? या पितांबराबद्दल बोलताना तुकाराम महाराजांचा एक अभंग अनेकदा आपण ऐकतो. गुणा आला विटेवरी पितांबरधारी सुंदर जो डोळे कान त्याचे ठाई मन पायी राहो हे. देवाला पितांबरधारी असं म्हटलं. देवाने पितांबर का धारण केलं याची 2-3 कारणं सांगताना एक कारण असं सांगितलं जातं, भक्त जर धावत आला तर त्याच्या चेहऱ्यावरचा घाम पुसण्याकरता भगवान आपल्या अंगावरच्या पितांबराने त्याच्या तोंडावरचा घाम पुसतात, म्हणून देवाने पितांबर धारण केला. एक पहिलं कारण सांगितलं जातं. भक्त आपल्याकडे येत असताना त्याच्या रस्त्यामध्ये त्याला काटेकुटे टोचू नयेत म्हणून भगवान आपल्या पितांबराने त्याचा रस्ता स्वच्छ करून टाकतात, म्हणून देवाने पितांबर धारण केला. 2 सगळ्यात महत्त्वाचं तिसरं कारण देतो. तुकाराम महाराजांचं एक प्रमाण आहे त्याला. तुकाराम महाराज सांगतात भगवंतानी पितांबर धारण का केला? घात आघात निवारी छाया पितांबर करी. भगवान पितांबर धारण करतात याचं महत्त्वाचं कारण भक्तावर येणारा एखादा जो आघात आहे तो आघात निवारण करण्याकरता भगवान काय करतात? पितांबर धारण करतात. कारण या पितांबराने अनेक भक्तांच्या अंगावरचे आघात बाजूला काढलेल्या कथा महाभारतामध्ये प्रसिद्ध आहेत. सगळ्यात माहीत असलेली कथेला फक्त स्पर्श करतो. दुःशासन वस्त्रहरण करत होता. एक एक वस्त्र भगवान टाकत होते द्रौपदीच्या अंगावर. दुःशासन ते वस्त्र काढत होता. शेवटी भगवंतानी आपल्या अंगावरचा पितांबर काढला आणि द्रौपदीच्या अंगावर टाकला. दुःशासन त्या पितांबराला हात लावायला निघाला. भीष्माचार्यांनी सांगितलं, दुःशासना आत्तापर्यंत ज्या वस्त्राला हात लावायला निघाला होता ती सामान्य वस्त्र होती, पण आता जे द्रौपदीच्या अंगावर वस्त्र आलेलं आहे ते सामान्य नाही, भगवंताच्या अंगावरचा पितांबर आहे, त्याला हात लावला तर जागेवर जळून मरून जाशील, हात लावायला जाऊ नको म्हटले. देवानी याच्याकरता पितांबर धारण केला असं वर्णन केलं जातं. पितांबर धारण केलेला भगवान अद्भुतम, हे बालक अद्भुत आहे. एकतर डोळे कमळाप्रमाणे दिसायला लागलेले आहेत, 4 हात धारण केलेले आहेत, श्रीवत्स लांछन आहे, कंठामध्ये कौस्तुभ मणी आहे, अंगामध्ये पितांबर धारण केलाय, असं हे अद्भुत बालक. आणि या अद्भुत बालकाकडे वसुदेव बघतच राहिलाय. काय करावं कळेना. मती गुंग झाली, बुद्धी शांत झाली, काही होईना, बुद्धी चालेना. अद्भुतता बघितल्याबरोबर बुद्धी चालत नाही. जरी बुद्धी अशी बदलणारी असली तरी त्याची बुद्धी स्थिर होऊन गेली. काय म्हणावं कळेना, बघत बघतच राहावं वाटायला लागलं, पाहतच राहावं वाटायला लागलं. सगळं विसरून गेला वसुदेव, सगळं विसरून गेला. देहभाव हरपला तुझं पाहता विठ्ठला. काल आपण ऐकून आलो. भगवंताच्या सौंदर्याबद्दल बोलताना एक कथा सांगितली जाते. भगवान एकदा म्हणे त्या सनतकुमार ब्रह्मदेवाला भेटायला गेले आणि ब्रह्मदेवाला भेटण्याकरता सत्यलोकामध्ये भगवान आले. ऐका, सनतकुमार ब्रह्मदेवाकडे गेले आणि ब्रह्मदेवाला भेटण्याकरता भगवान त्या सत्यलोकामध्ये आलेले होते. भगवान आलेले आहेत म्हटल्याबरोबर ब्रह्मदेवाचा जो दरबार भरलेला होता सत्यलोकाचा, बरोबर ब्रह्मदेव असा मध्य आसनावर होता, असे कडेला सगळे बसलेले होते आणि भगवान एकदम समोर आल्याबरोबर सगळे आपापल्या जागेवरनं उठले आणि भगवंताला नमस्कार करायला लागले. आपल्याकडे एक भारतीय संस्कृतीमध्ये नियम असा सांगितला जातो, आपल्यापेक्षा वयाने अधिकाराने ज्येष्ठ मनुष्य जर आपल्यासमोर आला तर आपण उठावं आणि त्यांना नमस्कार करावा. अतिथी देवो भव म्हणा किंवा अन्य कोणतंही तुम्ही सूत्र लावा. मग आपल्यापेक्षा वयाने मोठा आला की आपण उठून नमस्कार करावा. आपल्यापेक्षा नाही वयाने आपले गुरु आपल्या घरात आले, आपण जागेवर उठून उभा राहावं, नमस्कार करावा. आपले वडील आपल्या घरात आले, आपण जागेवर उठून उभा राहावं. आपली आई आपल्या घरात आली बाहेरून, आपण जागेवरनं उठून उभा राहावं.
आपल्या समाजातला एखादा ज्येष्ठ श्रेष्ठ मनुष्य आपल्या घरामध्ये आला, आपण जागेवरनं उठून उभं राहावं. आपण ज्यांना जगमान्यता आहे असा एखादा मुख्य माणूस आपल्या घरामध्ये आला, आपण जागेवरनं उभं राहावं. पूर्वीच्या काळामध्ये राजा यायला लागला तर प्रजा जागेवरनं उभं राहायची आणि त्यांना नमस्कार करायची. ही एक आपल्याला संस्कृती सांगितली जाते. उठून उभं राहणं, उठून नमस्कार करणं. भगवान आल्याबरोबर सगळे देव उठा राहिले, प्रत्येकाने असा नमस्कार केला, उठून उभा राहिले, जागेवरून उठून उभा राहिले. आजही अशा अनेक घटना आपल्याला दिसून येतात परंपरेच्या. भगवान आलेले आहेत, सगळेजण उठून उभा राहतात, नमस्कार करतात. सनतकुमार मात्र उठत नाहीत. सनतकुमार मात्र उठत नाहीत, उठतच नाहीत. त्यामुळे नमस्कार करायचा लांबच राहिला. भगवंताचं काय काम होतं, ब्रह्मदेवाशी भगवान बोलले, निघून गेले. निघून गेल्यानंतर ब्रह्मदेवाला लक्षात आलं. ब्रह्मदेवानी सनतकुमारांना विचारलं, तुम्हाला काही कळतं का, माझे पुत्र म्हणून घेताना तुम्ही? कारण सनतकुमार हे 4 पुत्र ब्रह्मदेवाचे पुत्र सांगितले जातात. या 4 पुत्रांकडे बघितलं आणि ब्रह्मदेवानी विचारलं, तुम्ही माझी मुलं ना? हो. तुम्हाला कळालं नाही? म्हटले काय बाबा, काय बाबा म्हणून म्हणता? अरे भगवान आले, आम्ही जागेवरून उठून उभा राहिलो, नमस्कार केला आणि तुम्ही मात्र जागेवरच बसला. तुम्हाला एवढं सुद्धा कळू नये का, आपल्यापेक्षा वयाने अनुभवाने ज्येष्ठ श्रेष्ठ मनुष्य आला की जागेवरनं उठून नमस्कार करावा, हा तर जगाचा मालक आहे. बरं त्याच्याही पिढं मी उठून उभा राहतोय म्हटल्यानंतर तुम्ही उभं राहायला कळत नाही का? मी उभा राहतोय ना, तुम्हाला कळत नाही आहे का? असं कसं काय केलं? सनतकुमारांनी काय उत्तर दिलं? सनतकुमारांनी सांगितलं, बाबा भगवान जेव्हा सत्य लोकामध्ये तुमच्या या लोकामध्ये आले आणि आल्यानंतर आम्ही त्यांना पाहिल्याबरोबर आम्ही इतके मग्न त्या रूपामध्ये झालो की देव आल्यानंतर उठून उभा राहावं लागतं हेच आम्ही विसरून गेलो म्हटले. त्याला बघतच राहिलो म्हटले, आम्ही विसरून गेलो. देहभाव हरपला, आम्हाला कळालं नाही. उठावं लागतं हेच कळालं नाही, तर हात जोडावे लागतात हे कधी कळायचं? कारण ते रूपच असं होतं की आमच्या सगळ्या मनाला बुद्धीला व्यापून टाकणारं ते रूप होतं. वसुदेव भगवंताकडे पाहतच राहतात, काय बोलावं कळे ना. इकडं देवकीचं मात्र चालू आहे, लपवा लपवा लपवा, हिचं मात्र चालूच आहे. वसुदेव देवाकडे बघून असे स्तब्ध झालेत आणि हिची एकच मनामध्ये काळजी लागली आहे, सोडा सोडा मिठी, लपवा लपवा जगजेठी, जनी कंसासी कळेल, माझ्या बाळाशी मारेल, माझ्या बाळाशी मारेल म्हणून हिचं चालूच आहे. हे सगळं देवकीची परिस्थिती भगवंतांनी पाहिली, वसुदेवाची परिस्थिती भगवंतांनी पाहिली. बघा किती गंमत आहे. कारागृह आहे, कारागृहामध्ये भगवान एकदा वसुदेवाकडे बघतायत, भगवान एकदा देवकीकडे बघतायत. देवकी फक्त आपल्या माझ्या बाळाशी कंस मारेल, माझ्या बाळाशी कंस मारेल या वाक्याचं भगवंताला हसू यायला लागलं आणि वसुदेवाने भगवंताला पाहून काय बघावं काहीच कळत नाही, स्तब्ध झालेले. ही वसुदेवाची अवस्था पाहूनही भगवंताला हसू आलं. देवकीकडे बघून आणि वसुदेवाकडे भगवंताला बघून हसू आलं आणि मग भगवान हसायला लागले आणि काय बोलायला लागले. नामा म्हणे आले हसे, देव तेव्हा सांगत असे. नामा म्हणे आले हसे. नामदेवराय म्हणायला लागले की नामदेवरायचा अभंग आहे हा. देव हसायला लागला आणि हसायला लागल्यानंतर देवकीची जी काही परिस्थिती आहे, माझ्या लेकराला सांभाळा, माझ्या लेकराला बाजूला घ्या, लपवा कुठंतरी. भगवान का हसायला लागले? कारण ही देवकीची जी परिस्थिती ना, लपवा लपवा म्हणण्यामध्ये देव विचार करतात, समजा माझी आई म्हणते मला लपवायचं झालं तर कुठं लपवावं लागेल मला, याचा देव विचार करतात. कारण माझ्याच रूपामध्ये हे सगळं लपलेलं आहे. सत्यज्ञानानंत गगनाचे प्रावरण, ज्ञानोबाराय वर्णन करतात गगनाचे. मला सांगा, आपल्या सगळ्याला आकाशाचं प्रावरण आहे. प्रावरण या शब्दाचा अर्थ झाकण आहे. सोपा अर्थ सांगतो. आपण सगळे कशाच्या खाली आहोत? आकाशाखाली. ज्ञानोबाराय विचार करतात, हे आपण सगळे आकाशाच्या खाली आहोत आणि हे आकाशच ज्याच्या खाली आहे तो परमात्मा आहे. त्याच्या पुढं बोलू, ज्ञानोबारायांची ज्ञानेश्वरीची भाषा. ज्ञानोबाराय म्हणतात, हे आकाश भगवंताच्या छताखाली लपाछपी खेळतं म्हणे. लपंडाव खेळायची जागा कुठं आहे? या आकाशाने विचार केला की आपण लपंडाव खेळायचा. आपण लपाछपी लहानपणी खेळतात, लपंडाव खेळायचा, कुठं जायचं? आकाशाने विचार केला आपल्याला लपंडाव खेळायची एकच जागा आहे आणि ते म्हणजे भगवंताचं रूप भगवान विचार करतात, माझी आई म्हणते लपवा लपवा लपवा. आता कुठं लपवावं लागेल? कारण कुठं जरी लपायचं झालं तरी मी लपू शकत नाही, कारण लपण्याकरता वस्तू मर्यादित पाहिजे, परिच्छिन्न पाहिजे आणि मी तर व्यापक आहे. व्यापकाला झाकता येत नसतं. झाकण्याकरता वस्तू मर्यादित पाहिजे, झाकण्याकरता वस्तू छोटी पाहिजे.
आणि मी छोटा म्हणून सांगताच येणार नाही. मग ही आई म्हणते मात्र लपवा लपवा, आणि या लपवा शब्दाचं हसू यायला लागलं. आणि हसू आल्यानंतर भगवंतांनी वसुदेवाकडे बघितलं. वसुदेवाला काही कळत नव्हतं की हे कसं करायचं, आता पुढं काय करायचं काय करायचं. तेवढ्यामध्ये नामामने आले हसोय. देव तेव्हा सांगत असे. देवाने वसुदेवाच्या अंगाला हात लावला. मी सांगतो तसं करा. वसुदेवाने हात जोडल्याने विचारलं, बोल काय करायचं. काही नाही म्हटले, एक काम करा, नंदाच्या घराला मज नेई गोकुळाला. एक काम करा म्हटले, तुम्ही आता काळजी करू नका. आई म्हणते ना या कंसाला कळेल आणि माझ्या बाळाला मारेल हा कंस. मी एक काम करतो, या कंसापासून मला वाचवायचं आहे ना तुम्हाला आईच्या दृष्टीने. मग एक काम करा म्हटले, नंदाच्या घराला मज नेई गोकुळाला. मला नंदबाबाच्या घरी घेऊन चला. नंदाच्या घराला मज नेई गोकुळाला. तिथं काय जायचं आणि काय करायचं. भगवंतांनी सगळं सांगून ठेवलं. काही नाही, माया उपजली तेथे ठेवी मज आणि येथे. तिथं माया उपजलेली आहे. तिथं तू एक काम करा. वसुदेवांना सांगायला सुरुवात केली भगवंतांनी हे वसुदेवाला सांगितलं, नंदाच्या घराला मज नेई गोकुळाला माया उपजली तेथे ठेवी मज आणि येते. हे जे सांगितलं ते कसं सांगितलं माहिती आहे का. भगवंतांनी सांगितलं ते वसुदेवाच्या कानात सांगितलं. बरं, कानात सांगितलं. आपण माईकवर ओरडून सांगतो एवढाच फरक आहे. बघा तुम्ही काल्याच्या कीर्तनामध्ये आम्ही असं म्हणायला लागलो की लगेच ते टाळकरी नंदाच्या सुरूच करतात, मोठ्याने सुरू करतात. पण हे कानात सांगितलं का, कारण मोठ्याने सांगितलं तर जागे होतील ना सगळे. मग भगवंतानी कानात सांगितलं, बाबा एक काम करा, नंदाच्या घराला मज नेई गोकुळाला. तिथं गेल्यानंतर काय करा, माया उपजली तेथे ठेवी मज आणि येथे. मला तिथं ठेवा आणि तिला इथं आणा. ती माया तिथं निर्माण झालेली आहे. माया आणि मी एकाच वेळेस तिला सांगितलेलं आहे, तू तिथं जन्म घे यशोदेकडे, मी इथं जन्म घेतोय. तुम्ही एक काम करायचं, यशोदेला झालेली जी मुलगी आहे ना त्या मुलीला उचलायचं, इथं आणायचं आणि मला नेऊन तिथं ठेवायचं. एवढंच काम करा. मला उचला, मला तिथं नेऊन ठेवा आणि तिथं असलेली जी मुलगी आहे त्या मुलीला इथं आणून ठेवा. एवढंच काम करा. बरं, तुम्हाला असं वाटत असेल की इथून बाहेर कसं पडायचं, काळजी करू नका. मनसी असे रक्षपाळ ते म्या मोहिले सकळ. हे जे रक्षपाळ आहेत का नाही, या रक्षपाळाची काळजी करू नका. ते म्या मोहिले सकळ. सगळे मोहून गेलेले आहेत. ते सगळ्यात त्यांना मूर्छा पडलेले आहेत. काळजी करू नका. एक काम करा फक्त आता, माया उपजली तेथे ठेवी मज आणि येथे. वसुदेव म्हणायला लागले, बरोबर आहे, तुला उचलायचं आणि तिथं नेऊन ठेवायचं, बरोबर आहे. पण उचलायला तू उचलण्यासारखा पाहिजे ना. हां, तुला उचलण्याकरता तू उचलण्यासारखं पाहिजे ना. अहो, लेकरू उचलायचं असेल तर ती लेकरासारखंच असायला पाहिजे. हां, बरोबर आहे का नाही. उचलण्यासारखं पाहिजे का. उचला उचला म्हटल्यानंतर आता हे 8 वर्षाचं लेकरू उचलायचं कसं वसुदेवानी. बरं, हा जगाचा मालक कसं काय उचलायचा. उचलणं काही शक्य आहे का. आपल्याकडे लेकरं अशी आले की बघा तुम्ही, आपण लेकरं उचलतो अशी. ती लेकरंच आपली लेकरं असतात, छोटी असतात. हां, बरं, ती उचलल्याबरोबर आपण घेतल्याबरोबर काय करतात ते आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे. सुरूच आहे त्यांचं सगळं. मला उचला असं सांगतोय, बरोबर आहे, पण उचलण्यासारखं पाहिजे ना. ही इतकी भव्य दिव्य अशी मूर्ती दिसायला लागली, मी कसं उचलायचं. वसुदेवाला कळे ना. भगवंताच्या लक्षात आलं, आपल्या बापाला किंवा आपल्या बाबाला काय चिंता पडली आहे ते लक्षात आलं. आणि मग भगवंतानी काय केलं, नामदेवराय वर्णन करतात, आच्छादित रूप नामा म्हणे माझा बाप. आच्छादित रूप. भगवंतानी काय केलं, हे जे अष्टवर्षाची मूर्ती होती ना, भगवंतानी ती अष्टवर्षाची मूर्ती सोडली आणि एकदम बाळ रूप धारण केलं. काही नाही तिथं, 4 हात नाही, ती पितांबर नाही, ते डोळे कमळाप्रमाणे नाही, काही नाही. म्हणजे हे सगळं करायलाही त्यालाच येतं आणि हे सगळं झाकायलाही त्याला म्हणायचं देव. देवाची व्याख्या एवढीच आहे. हे सगळं निर्माणही तोच करू शकतो आणि हे सगळं झाकूही तोच शकतो. 4 हात निर्माण करणारा तोच आहे, पितांबर धारण करणारा तोच आहे आणि अंगावरचं पितांबर काढून 4 हात काढून पुन्हा बालरूप धारण करणारा तोच आहे. हे सगळं देवाला जमू शकतं. भगवंतानी आच्छादित रूप, देवाने आपलं रूप आच्छादन करून घेतलं. आच्छादन या शब्दाचा अर्थ आहे झाकून घेतलं. झाकून या शब्दाचा अर्थ आहे लहान करून टाकलं. लहान या शब्दाचा अर्थ आहे सामान्य करून टाकलं. भगवंताने आपलं रूप आच्छादून टाकलं. म्हणजे आत्ता जे निर्गुण व्यापक होतं ना, अष्टवर्षाची मूर्ती दिसत होते ना, आता मात्र भगवान एकदम लहान दिसायला लागले. लहान दिसायला लागले आणि आच्छादित रूप नामा म्हणे माझा बाप. झालं सगळं. वसुदेवाची चिंता मिटली. भगवंतानी वसुदेवाकडे बघितलं, आता तरी उचला की. असं बघायला लागले, टकमक टकमक बघायला लागले, आता तरी उचला की. उचलायचं आहे खरं,
पण वसुदेवाच्या मनात आणखीन एक चिंता आहे. वसुदेवजी विचार करतात, आता याला उचलायचं मान्य आहे, याला घेऊन कुठं जायला सांगितलं यांनी? गोकुळाला घेऊन जायचं आहे. पण माझ्या पायाला साखळ्या बांधल्यात, माझ्या पायाला सगळ्या साखळ्या बांधलेल्या आहेत, आणि अशा साखळ्या सगळ्या बांधलेल्या असताना, इतकं सगळं बांधलेलं असताना याला उचलून मी नेणार कसं, घेऊन जायचं कसं? कारण जायचं असेल तर चालावं लागणार आहे, आणि चालायचं असेल तर पायाची बंधनं बाजूला पडली पाहिजेत, पायाची बंधनं तुटली पाहिजेत ना. हे कोण सोडणार? माझे हात बांधलेले आहेत, माझे पाय बांधलेले आहेत, हे कोण सोडणार? कसं काय होणार? काही कळेना. इकडं तिकडं बघायला लागले. वसुदेवाला वाटायला लागलं, माझ्या पोरांनी सांगितलंय मला कुठं लपवायचं, पण तिथपर्यंत जाण्या एवढं सामर्थ्य माझ्यात नसावं, माझ्या मुलाला मी वाचू शकत नाही का? काय करावं? चिंता लागली. भगवंतानी ते बघितलं आणि भगवंतानी सांगितलं, काही नाही, फक्त उचला. हे जे बांधलेले हात नाहीत तसंच उचला, फक्त असंच उचला, उचला तुम्ही. असं ते टोपल्यामध्ये देवाला ठेवलं, आणि वसुदेवाने असं ते टोपलं घेतलं आणि असं डोक्यावर ठेवलं. डोक्यावर ठेवल्याबरोबर काय झालं? नामदेवराय म्हणतात, उचलीला कमळापती पायीची बंधने गळती. उचलीला कमळापती, कमळापती या शब्दाचा अर्थ आहे देव. उचलीला कमळापती, भगवंताला डोक्यावर ठेवल्याबरोबर पायीची बंधने गळती, पायाची बंधनं सगळी तुटून गेली, ताट 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 तुटून गेली. एकही बंधन राहिलं नाही, हात पाय सगळ्या साखळदंडा तुटून गेल्या. पण कधी? देवाला डोक्यावर घेतल्यानंतर. देवाला डोक्यावर घेतलं की बंधनं तुटतात, आणि देवाला डोक्यावर नाही घेतलं की बंधनं जुडतात. कळालं का? बघा, देवाला डोक्यावर घेतलं की बंधनं तुटून जातात. येणे तुटती बंधने उभय रोखी कीर्ती जेणे. फक्त त्याला डोक्यावर घेता आलं पाहिजे. त्याला डोक्यावर घेतलं की सगळं, त्याला डोक्यावर घेणं, बंधनं तुटणं, याचा आध्यात्मिक अर्थ फक्त एका वाक्यात सांगतो. भगवंताला डोक्यावर घेणं याचा अर्थ काय? भगवंताचं स्वरूप ज्ञान आपल्या अंतःकरणामध्ये प्रगट झालं की प्रपंचाचं एकही बंधन शिल्लक राहत नाही. नामदेव यांची कथा गेल्या वर्षी ऐकली आपण. विसोबांचे पाय डोक्यावर नामदेव यांनी ठेवून घेतले, आणि नामदेव यांनी सांगितलं विसोबांना, गुरुजी सगळ्या जगात देव आहे, फक्त त्याचं प्रगटीकरण इथंच झालं नाही, माझ्या डोक्यावर ठेवा, त्याच्याशिवाय होणार नाही. माझ्या डोक्यात जे बंधन आलंय ते तोडायचं असेल तर तुमचे पाय माझ्या डोक्यावर आले पाहिजे, आणि मग पाय डोक्यावर आल्यानंतर स्वरूपज्ञानाचा साक्षात्कार झाला, सगळीकडे परमात्मा आहे. अशा पद्धतीने नामदेव यांचा प्रवास सुरू झाला. हे जसं नामदेव यांच्या चरित्रात नेमकं तसंच झालंय. वसुदेवानी देवाला डोक्यावर घेतलं, आणि डोक्यावर घेतल्याबरोबर उचलीला कमळापती पायीची बंधने गळती, सगळी बंधनं ताड 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 तुटून निघाली. त्रैलोक्यात जो न माय त्याशी बंधन करील काय? नामदेवराय म्हणतात, अरे त्रैलोक्यामध्ये सुद्धा जो पुरू शकत नाही त्याला ही सामान्य बंधनं काय करणार आहेत? एवढंच नाही, डोक्यावर घेतलं, बंधनं तुटली. भगवान कुठे आहेत? टोपलीमध्ये निघाले. वसुदेवाला आणखीन एक चिंता पडली. काय चिंता पडली? दरवाजा लावलेला होता ना, त्या कारागृहाचा दरवाजा. दरवाजा म्हणजे कवाड, कवाड लावलेलं होतं. नामदेवराय वर्णन करतात, कवाडे उघडती देखताची देवाप्रती. ही सगळी कवाडं लावलेली होती, आणि हे कवाड लावलेलं होतं. हे कवाड लावलेलं वसुदेवाला चिंता पडली की आता इथून बाहेर कसं पडायचं, कसं पडायचं. भगवंताच्या लक्षात आलं बहुतेक आणखीन कुठंतरी प्रतिबंध आला आहे. भगवंताने असं बघितलं. असं बघितल्याबरोबर तो दरवाजा जागेवरच उघडला. दरवाजा जागेवर, तो कवाड दरवाजा जागेवर उघडला. कवाडे उघडती देखताची देवाप्रती. भगवंताला बघितल्याबरोबर कवाड उघडलं. हे कवाड म्हणजे नेमकं कोणतं आहे? कवाड भ्रांतीचे उघडिले. नाथ महाराज वर्णन करतात. हे कवाड, कवाड या शब्दाचा अर्थ काय? भ्रांती, भ्रम. हे भ्रमाचं कवाड आहे. हे भ्रमाचं कवाड असल्यामुळे आत्तापर्यंत मला बंधन आहेत असं वाटत होतं. एकतर बंधनं तुटली, भगवंताला पाहिल्याबरोबर भ्रांतीचं कवाड तुटलं, आणि भ्रांतीचं म्हणजे ह्या भ्रमाचं कवाड तुटून वसुदेव भगवंताला घेऊन बाहेर पडले. बाहेर पडले, सगळे रक्षपाळ वगैरे असे मूर्छित पडलेले आहेत. डोक्यावर घेतलं, निघाले. निघाल्यानंतर मंद मंद पडे पाऊस, शिरी छाया करी शेष. मंद मंद अशा पद्धतीचा पाऊस पडायला लागला. भगवंताला घेऊन वसुदेवजी यमुनेच्या काठावर आलेले आहेत. यमुनेच्या काठावर आले. मंद मंद अशा पद्धतीचा पाऊस पडतोय. पाऊस पडत असताना शेषाने पाठीमागं छाया करी, शिरी छाया करी शेष, शेषाने असा फणा काढला, आणि पाऊस पडू नये, माझ्या कृष्णाला पाऊस लागू नये याच्याकरता असं आच्छादन करण्याकरता शेषाने छाया केली. याची 2-3 कारणं सांगितलेली आहेत. फक्त एक कारण सांगतो. शेष विचार करतो, मला जरी आता बळीभद्र म्हणून पुढं पाठवलेलं असलं, 7वा अवतार ना, त्या रोहिणीकडे पाठवलेलं जरी असलं, मी जरी याचा मोठा म्हणून असलो, मला जरी या अवतारामध्ये भगवंतानी मोठेपणाचा मान दिलेला असला
तरी आपण सेवक आहेत, त्यामुळे सेवा नावाचा गुणधर्म कधी सोडायचा नाही. शेषाने असा फणा धरला. आपण सेवक आहोत, जरी मोठेपणा दिला असला तरी आपण सेवक आहोत. सेवकाचं काम सेवा करणं हेच आहे. सेवके सांगितले करावे ते काम, येते हुतू पण कामा नये, तुकाराम महाराज सांगतात. मला जरी मोठेपणा दिला असला, मला मोठा भाऊ म्हणून जरी भगवंतांनी आता योजना केलेली असली, तरी मी सेवक आहे याची जाणीव मला आहे. आणि म्हणून शेष विचार करतो की माझं काम काय आहे, माझ्या मालकाला कोणत्याही पद्धतीची इजा न होऊ देणं हे माझं काम आहे. माझ्या मालकाच्या अंगावर जर पाण्याचे थेंब पडून त्याला त्रास होत असेल तर मग मी मात्र त्याला छाया केली पाहिजे. शेषाने फणा धरला. यमुनेच्या काठावर वसुदेव घेऊन आले. घेऊन आल्यानंतर काय झालं, पूर चढला अचाट त्यासी लावीला अंगुष्ठ. पुढं चढला अचाट, यमुनेचं पाणी वाढायला लागलं. यमुनेचं पाणी वाढायला लागलं. वसुदेवाला चिंता पडली. वसुदेव पहिल्यांदा चिंता करतात त्या भगवंताकडे बघत बघत राहिलेले, याला लपवायचं कसं. भगवंताची ही चिंता वसुदेवाची ही चिंता भगवंतांनी निवारण केली नंदाच्या घराला असं म्हणून. परत वसुदेवाला चिंता पडते की याला नंदाच्या घराला घेऊन जायचं, परंतु कसं घेऊन जायचं, कारण हा 8 वर्षाचा आहे, उचलायचा कसा. म्हणून त्याच्याकरता भगवंतांनी लहान रूप धारण केलं. भगवंतांनी लहान रूप धारण केल्यानंतर पुन्हा वसुदेवाला चिंता पडते की माझ्या पायामध्ये बंधनं आहेत, साखळ्या बांधलेल्या आहेत, ह्या कशा तोडणार. म्हणून भगवंतांनी त्याला सांगितलं मला फक्त डोक्यावर उचलून घ्या. वसुदेवाने डोक्यावर उचलून घेतल्यानंतर वसुदेवाला चिंता पडली की दरवाजा कसा उघडणार. भगवंतांनी त्या दरवाजाकडे बघितल्याबरोबर देखता प्रति कवाडे उघडती, दरवाजे उघडले. दरवाजा उघडून भगवान वसुदेवाच्या डोक्यावर बसून बाहेर आले. बाहेर आल्यानंतर मंद मंद पाऊस पडत होता. वसुदेवाला चिंता पडायला लागली की माझ्या मुलाच्या अंगावर पावसाचे थेंब पडतात, याचा त्रास त्याला होत असेल, याला काय करावं असा विचार करेपर्यंत भगवंताचीच सेवा करण्याकरता शेषाने भगवंताच्या डोक्यावर फणा धरला. पण आता एक मोठं संकट निर्माण झालं. पूर चढला अचाट. यमुनेला मात्र पूर वाढायला लागला, पाणी वाढायला लागलं, भरपूर वाढायला लागलं. यमुना का वाढायला लागली, यमुना नदीला पूर का यायला लागला. पूर येणं म्हणजे नेमकं काय असतं. पूर या शब्दाचा अर्थ तरी काय. पूर या शब्दाचा अर्थ आहे विपुलता. पूर या शब्दाचा अर्थ आहे पुष्कळता. यमुनेमध्ये पाणी पुष्कळ येऊ लागलं, भरपूर येऊ लागलं. काय कारण आहे, याची 2-3 कारणं आपल्याला हरिसुरूंनी भक्ती रसायनामध्ये सांगितलेली आहेत. पहिलं कारण असं सांगितलं की ही यमुना नदी वाढायला लागली. या यमुनेला आनंद झालाय आज. ऐका, यमुनेला आनंद झालाय. यमुनेला आनंद का झाला, कारण यमुना असा विचार करते वसुदेवाच्या डोक्यावर जो आहे ना तो जगाचा मालक भगवान श्रीकृष्ण परमात्मा आहे, की ज्याचं वास्तव्य कायम साधूंच्या हृदयात असतं. साठविला हरी जी हृदय मंदिरी. हा कृष्ण कुठं असेल, भगवान कुठं असेल, जर शोधायचं असेल तर साधूंच्या हृदयात बघितला पाहिजे. साधूंचं हृदय म्हणजेच भगवंताचं निवासस्थान आहे. साधूंचं अंतःकरण म्हणजेच या भगवंताचं खऱ्या अर्थाचं वसतिस्थान आहे. अनेक वर्णन आपल्याला या संबंधाने दिली जातात. कंठी प्रेम दाटे, नयनी नीर लोटे, हृदयी प्रगटे रामरूप. कालच आपण एक श्लोक सांगून आलो. हस्तम पवित्रम यदि दान पुण्यम, पादम पवित्रम यदि तीर्थयात्रा, कंठम पवित्रम यदि नामघोषम, हृदयम पवित्रम यदि ब्रह्मनिष्ठा. हाताची पवित्रता दानामध्ये आहे. ऐका, हाताची पवित्रता दानामध्ये आहे. पायाची पवित्रता तीर्थयात्रा करण्यामध्ये आहे. कंठाची पवित्रता भगवंताचं नामचिंतन करण्यामध्ये आहे. आणि हृदयाची पवित्रता ब्रह्मनिष्ठा ठेवण्यामध्ये आहे. हृदयम पवित्रम यदि ब्रह्मनिष्ठा. परमात्म्याला साठवणारं जे हृदय आहे ते खऱ्या अर्थाचं हृदय आहे. सावतामाळी महाराजांकडे जर बघितलं तर सावतामाळी महाराजांच्या हृदयामध्ये भगवान दिसेल. हनुमंतरायाच्या हृदयामध्ये भगवान दिसेल. बघा, आमच्या हनुमंतरायाच्या हृदयामध्ये भगवान, सावतामाळी महाराजांच्या हृदयामध्ये भगवान, सुरदासाच्या हृदयामध्ये भगवान, ज्ञानोबराच्या हृदयामध्ये भगवान, तुकोबरांच्या हृदयामध्ये भगवान, आमच्या 25 वर्षाच्या तरुणाच्या हृदयामध्ये गुटक्याच्या पुड्या. काय भरलंय आमच्या हृदयात, काय भरले, काय जरा बघा कधीतरी डोकावून एकदा. काय आहे, आपणच आपल्याला अंतर्मुख करावं एकदा. काय माझं हृदय हृदय म्हणून सांगितलं जातं, त्या हृदयात मी काय भरतोय. रोज सकाळी उठल्यापासून संध्याकाळपर्यंत या हृदयामध्ये मी काय टाकतोय, काय काय भरतोय हे मी कधीतरी बघितलं पाहिजे. माझ्या हृदयामध्ये मी ते टाकतोय ते योग्य आहे का अयोग्य आहे पाहिलं पाहिजे. काय आहे ते हृदय. जी कोणीही गोष्ट साठवून ठेवूच शकत नाही ते हृदयामध्ये आम्ही साठवायला लागलो. द्वेष भरपूर प्रमाणात जर असेल तर तो आमच्या हृदयात आहे. गुलाबाचं झाड आहे, त्याच्याजवळ एक साधू बसलेला आहे.
एक मनुष्य रस्त्याने चालला आहे, त्या माणसाने त्या गुलाबाचं फूल तोडलं, नाकाला लावलं, वास घेतला, त्याला काही ते आवडला नाही, खाली टाकलं, चोळामोळा केलं, निघून गेला. त्या गुलाबाच्या झाडाजवळ बसलेला जो माणूस आहे तो माणूस त्या गुलाबाच्या झाडाकडे, त्या गुलाबाच्या फुलाकडे बघायला लागला आणि चोळामोळा करून रस्त्यावर पडलेल्या त्या गुलाबाच्या फुलाकडे बघून तो माणूस म्हणायला लागला, अरे गुलाबाच्या फुला, तुला ज्या माणसाने तोडलं, पायाखाली तुडवलं, निघून गेला, त्या माणसाबद्दल तुला राग आला असेल का नाही? त्या माणसाबद्दल तुला द्वेष आला असेल का नाही? तुला राग आला असेल ना? विनाकारण तुला तोडलं, पायाखाली तुडवलं आणि निघून गेला, त्याच्याबद्दल राग आला असेल तुला. त्या गुलाबाच्या फुलांनी त्या माणसाकडे बघितलं आणि सांगितलं, हे बघ, मी माझ्या सुगंधामध्ये इतका मग्न आहे की मला देवाच्या डोक्यावर ठेवलंय का कोणाच्या पायाखाली तुडवलंय याचं मी बघत नाही, पण माणसा तू तुझं हृदय प्रेमाने इतकं मोकळं ठेवलं की त्याच्या द्वेषाशिवाय काहीच भरलं नाही. म्हटले, त्या द्वेषाशिवाय काहीच भरलं नाही. कायम क्षणाक्षणाला आम्ही द्वेष करायला लागलो. सकाळी उठल्यापासून संध्याकाळपर्यंत आमचा सगळा दिवस अख्खा द्वेषामध्ये जातो. सकाळी उठल्यापासून संध्याकाळपर्यंत आम्ही आमच्या हृदयात काय टाकतो याची जाणीव आम्हाला नाही आहे. सकाळी आम्ही खाताना काय खातो, आम्ही पिताना काय पितो याची जाणीव नाही. देह एवढा मौल्यवान देह आम्हाला दिला, नरदेह दुर्लभ जाना, शतवर्षाची गणना, त्यामध्ये दुःख यातना, तुम्ही आठवा मधुसूदना. तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा का? हे तोंड दिलं देवाने. खरं तर काही दिलेल्या इंद्रियांचं महत्त्व आम्हाला कळत नाही. तोंड दिलं, या तोंडाकडे बघा, काय आम्ही टाकतो, किती तंबाखू आम्ही तोंडामध्ये टाकतो, किती सिगारेट आम्ही तोंडामध्ये टाकतो, किती बिडी आम्ही तोंडामध्ये टाकतो, किती मांस आम्ही तोंडामध्ये टाकतो, किती मद्यप्राशन आम्ही तोंडामध्ये टाकतो. आणि म्हणून आमच्या जीवनामध्ये काय झालंय याचा कधीतरी विचार आम्ही केला का? आम्ही काय आमच्या आतमध्ये टाकतो? हे दिलेलं तोंड कशाकरता दिलं? हे तोंड म्हणजे तोंड नाही, तो एक यज्ञकुंड आहे आणि हे यज्ञकुंडामध्ये जी आहुती द्यायची आहे ती भगवंताच्या नामाची आहुती द्यायची आहे. भगवंताच्या नामाची आहुती. कालच म्हणून एक प्रमाण मी देऊन गेलो, घेई घेई माझे वाचे गोड नाम विठोबाचे. या तोंडाला गोड अशा पद्धतीचं जगामध्ये जर काय असेल, अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, मन माझे केशवा काबाने घे, ह्या तोंडामध्ये. आणि म्हणून हृदय, साधूंचं हृदय, देव कुठेही राहत नाही, साधूंच्या हृदयात राहणार. देव साधूच्या हृदयात राहतोय. आज यमुनेला आनंद झालाय. यमुनेला आनंद याचा झालाय की जो भगवान परमात्मा साधूंच्या हृदयामध्ये राहतो ना, तो भगवान परमात्मा आज माझ्या घरामध्ये आलेला आहे. आणि आनंदाने तिला उकळ्या फुटायला लागल्या, नवे नवे आनंद अश्रू व्हायला लागले. आणि आनंद अश्रू वाहण्याच्या नादामध्ये यमुनेला पूर आला. हा पूर जो आहे तो आनंद अश्रूचा आहे. पूर आला आनंदाचा, घोष करू हरिनामाचा, मानकोजी महाराजांचा अभंग आहे. पूर आला आनंदाचा, पूर आला आनंदाचा, पूर आला आनंदाचा, पूर हा यमुनेला आलाय. यमुनेच्या डोळ्यातून अश्रू व्हायला लागलेत. आणि हे अश्रू दुःखाचे नाही आहेत, हे दुःख आनंदाचे अश्रू आहेत. आणि आनंदाच्या अश्रूमध्ये यमुना अशी ढसढसा रडायला लागली आहे. पाणी यायला लागलं आणि पाणी यायला लागल्यामुळे ते पाणी वाढलं, पूर आला. आनंदाने त्याचं स्वागत करण्याकरता यमुना वाढती आहे, असं एक उत्तर आपल्याला दिलं जातं. यमुनेच्या लक्षात आलं यमुना का वाढायला लागली आहे. आणखीन एक विचार आपल्याला असा सांगितला जातो की यमुना विचार करते की या टोपलीमध्ये जो येणार आहे तो माझ्या जगाचा मालक आहे. ऐका, यमुना विचार करते टोपलीत येतोय तो माझ्या जगाचा मालक आहे. आणि याला सगळं माहीत आहे. याला माहीत नाही असं नाही, देवाला सगळं माहीत. न सांगता तुम्हा कळो येते अंतरीचे गुज. त्याला सगळं माहीत असतं. तुम्हाला सांगू का, त्याला सगळं माहीत असतं. कोण प्रवचनाला काल आलं होतं, कोण आलं नव्हतं, सगळं माहीत आहे. काल पावसामुळे कोण आलं नाही, आता पाऊसच पडायला लागलाय, बसा घरात म्हणलं कोण माहीत आहे. कोण आलं, काही काही लोकांना मी विचारलं ना, अहो काल दिसला नाही महाराज, काय पाऊस होता, आम्ही आलो होतो, हो तुम्हाला दिसलो नाही. बरं मला खोटं बोलाल, त्याला सगळं माहीत आहे. मला खोटं बोलाल तुम्ही, त्याला सगळं माहीत आहे. कोण आलं होतं, कोण बाहेरच उभारलं होतं, कोण तिकडल्या तिकडंच गेलं होतं, सगळं माहीत आहे. इथं बसल्यानंतर सुद्धा आता सगळ्याकडे देव. मला जरी तुम्ही दिसत नसला, मला जरी इथं सगळ्यालाच मी पाहू शकतो अशातला भाग नाही, आणि तुम्हा सगळ्यांना मी पाहू शकतो अशातला भाग नाही. मला परवा दिवशी एक फोन आला, एका ताईंचा फोन आला आणि ते म्हटले महाराज एक छोटीशी माझी सूचना आहे. नाना त्यांनी सूचना सांगितलेली सांगतो, तुम्ही ट्रस्टी आहेत. मी म्हटलं काय हो सांगा. ते म्हटले काही नाही, तुमचं जे आसन आहे हे जरा उंच करा म्हटले. मी म्हटलं अहो कशा करता. ते म्हटले मंदिरात आलेल्या 75% बायकांची भांडणं फक्त एकच आहेत, तुम्ही दिसत नाही, याच्याकरता भांडणं आहेत म्हटले. तुमचं आसन जरा उंच करा असं त्यांनी सांगितलं. तुमच्या तुम्ही ठरवा काय करायचं आहे, उंच करा नाहीतर बाहेर बसवा, कुठं बसवायचं ती बघा तुमच्या तुम्ही. पण त्यांनी सांगितलेलं.
बरोबर आहे, तुम्ही मला सगळ्याला बघू शकतो किंवा मी तुम्हाला सगळ्यांनाच पाहू शकतो, अशातला भाग नाही. पण भगवान सगळ्याकडे बघतोय. मी असा विचार करतो, तुम्हाला मी दिसो नाही तर न दिसो, किंवा मी तुम्हाला पाहू नाही तर न पाहू, पण आपल्याला भगवान पाहतोय ना, याच्यासारखं पुण्य दुसरं कोणतं नाही. भगवान पाहतो ना, संपलं. मी काय बघणार आहे? मी देह मर्त्य देह आहे, माझं शरीर मर्त्य देहासारखा एक, मी तुमच्यासारखाच एक. फक्त इथं बसून देवानी सांगितलं म्हणून प्रवचन करायला बसलो, पण आम्ही इथं बसल्यानंतर भगवान सगळीकडे बघतोय, सगळीकडे लक्ष आहे त्याचं. कोण काय करतं, कुठं कोण आहे, सगळं बघतो भगवान. त्याच्याही पुढं बघतो की 7:30 वाजायला लागले की कोण चुळबुळ करतं. देवाला माहिती, मला नाही माहीत, मी नाही बघत, मला कळत नाही. तुम्ही किती जरी म्हणला ना, मला खरंच माहीत नाही कोण, पण देवाला माहीत असतं कोण चुळबुळ करतं, कोण 7:25 उठायचा प्रयत्न करतं, कोण 7:30 आपली सगळं आपलं हे पसरलेला आवारा सगळं असं पसरून घेतात. सगळं इकडं काय गेलेलं, तिकडं काय गेलेलं. 6 वाजता येऊन बसलेलो असतो आपण, सगळा पसारा इथंच मांडलेला असतो. मग ते सगळी आवरावरी 7:15 दरम्यान करायला लागतो आपण, हळूहळू सगळं ठरलेलं असतं महाराज. सगळं जिथल्या तिथं सगळं नियोजन. भगवान विचार करतात, यमुना विचार करते, मला माहीत आहे की याच्यामध्ये येणारा जो आहे तो मालक आहे, त्याला सगळं कळत आहे. आणि कळत असताना हा भगवान मला यमुना म्हणून पाहतोय. ऐका आता यमुनेचा भाव काय आहे, यमुना का वाढायला लागली. मला दुसरं कारण सांगायचं आहे. पहिलं कारण आनंदाश्रू आले म्हणून यमुना वाढते आहे. दुसरं कारण यमुनेने असं सांगितलं की यमुना विचार करते की भगवंताला माहीत आहे मी कोण आहे, मी यमाची बहीण आहे. यमुना म्हणते मी यमाची बहीण आहे. आणि यम जसा दुसऱ्यांना त्रास देतो, कष्ट देतो, दुःख देतो, तसाच माझा सुद्धा स्वभाव आहे असं भगवंताला वाटेल, ते वाटू नये म्हणून यमुना म्हणते देवा मी तशी दुष्ट नाही आहे बरं का, फार मोकळी आहे, मी प्रसारित झाली आहे, मला चांगलं काम करायचं आहे, हे दाखवण्याकरता यमुनेने आपण हून वाढायला सुरुवात केली. असा एक दुसरा अर्थ सांगितला जातो. आणखीन एक तिसरा अर्थ सांगितला जातो, ही यमुना का वाढायला लागली. आणखीन एक कारण असं सांगितलं जातं, यमुना विचार करते की मी शूर आहे, मी शूर आहे आणि शूर आहे, आणि जो टोपलीमध्ये येणारा आहे तो सुद्धा खऱ्या अर्थाचा शूर आहे. आणि मग माझं शौर्य नावाचा गुण दाखवायचा असेल तर या शूर नावाच्या गुणाची पारख ज्याला आहे त्यालाच दाखवलं पाहिजे, म्हणून मी वाढायला लागले. असं एक यमुनेचं आणखीन एक कारण सांगितलं. आणखीन एक यमुनेचं कारण सांगितलं काय, की त्या यमुनेने विचार केला की भगवान याच्यामध्ये यायला लागलेले आहेत. ऐका बरं का, फार गोड कारण सांगितलं. भगवान याच्यात यायला लागलेत आणि भगवंताच्या पाठीमागं त्या टोपलीवर काय आहे, शेष आहे, नाग आहे. यमुना अशी उसळून आली, मोठा पूर यमुनेने केला. कारण यमुना म्हणायला लागली अरे अगोदरच एक नाग माझ्या पोटात आहे, ही आणखीन कुठून आलाय. अगोदरच एक नाग माझ्या पोटात आहे, त्या नागाचं नाव काय, कालिया. माझ्या पोटात एक नाग अगोदरच त्रास देतोय आणि हा एक कुठनं नाग आला, याला बघू काय म्हणण्यामध्ये यमुनेने पूर केला आणि मोठ्या पद्धतीने उसळी मारली. असं उत्तर दिलं जातं. यमुनेचं पाणी वाढायला लागलं, यमुनेचं पाणी वाढायला लागलं. पूर चढला आचाट त्याशी लावी अंगुष्ट. भगवंतानी काय केलं, आपल्या पायाचा अंगठा यमुनेला लावला असं वर्णन केलं जातं. यमुना अशी वाढते आहे. हे वाढत असताना पाणी जे वाढायला लागलेलं आहे ते एका बाजूनी पाणी वाढायला लागलं. वसुदेव असे घेऊन निघाले. आतमध्ये प्रवेश केल्याबरोबर यमुना एका बाजूनी पाणी वाढायला लागलं असं वर्णन केलं जातं. एका बाजूने असं पूर आलेला, भगवान आत आल्याबरोबर यमुना अशी एका बाजूनी वाढायला लागली, अशी वाढायला लागली. गुरुरे दादा फार गोड सांगत असतात काल्याच्या कीर्तनात. अशी नदी वाढायला लागली. अशी का वाढायला लागली, अशी ती जी नदी अशी वाढायला लागली ना, त्याचं कारण दादा सांगत असतात की ती यमुना आहे, ती यमुना धडपड करायला लागली आहे. यमुना धडपड करायला लागली. कशाची धडपड करायला लागली, भगवंताला पाहावं याच्याकरता धडपड करायला लागली. यमुना देवाला बघावं म्हणून धडपड करायला लागली. का ती देवाला बघण्याकरता धडपड करायला लागली, गुरुदेव दादा असं सांगत असतात, ही यमुना म्हणजे कोण आहे, तर ही यमुना म्हणजे भगवंताची सासू आहे. यमुना म्हणजे कोण आहे, भगवंताची सासू आहे. कशी सासू, कारण यमुना कुठं जाऊन मिसळते, समुद्राला. आणि लक्ष्मी कुठून आली, समुद्रातून. लक्ष्मी कोण आहे, देवाची. अहो बोलत जावा की काय एवढं सोपे प्रश्न विचारतो. बोला काय त्याला मोठ्याने म्हणायला काय गेलं, त्याला काय कोणाचं तरी नाव असेलच की लक्ष्मी, कोणाचं तर असेलच की काय, तेवढाच आपला आनंद, तेवढाच आपला वाटून घ्यायचा. लक्ष्मी भगवंताची बायको लक्ष्मी, ती समुद्रातून आली. समुद्र मंथन झाल्यानंतर
आणि मग समुद्रातून आलेली ती लक्ष्मी, तिचा स्वीकार भगवंतानी केलेला. यमुना समुद्राला जाऊन मिळते म्हणजे समुद्र भगवंताचा सासरा, यमुना भगवंताची सासू. आणि यमुना भगवंताची सासू आहे. सासू असलेली यमुना विचार करते आहे, या टोपलीत आलेला कोण आहे? माझा जावाई. कालच झालंय आपलं जावयाचं. आणि मग जावाई आधी म्हटल्यानंतर किती जावयाचा आनंद महाराज त्या यमुनेला. तिला वाटायला लागलं आपण आपल्या जावयाचं तोंड बघितलं पाहिजे. दादा असं सांगत असतात, पूर्वीच्या सासवा जावयाचं तोंड बघत नव्हत्या असं ते सांगतात. म्हणजे मी त्यांचंच नाव घेऊन सांगतो, आपलं काहीच नाही, आमचं काही वेगळंच आहे गोळ सगळा. पूर्वीच्या जावयाचं तोंड सासवा बघत नव्हत्या म्हणे. जावाई आला तर असं बाहेर येत नव्हत्या. आता कळतच नाही, माफी मागून बोलतो, तुम्ही कुणी रागाला जाऊ नका माझ्यावर. कळे ना आता काय चाललंय आणि काय गोंधळ चाललाय. कोण जावाई, कोण सासू, कोण सासरा, काही कशाला मेळ लागे ना. सासू जावायला एकेरी हाक मारायला लागली. आता एकेरी हाक मारायला लागली. अरे असं म्हणायला लागली, मी बोलत नाही, कोणतं तरी नाव कोणाचं तरी असायचं, कुठं घोटाळा करत बसता. हाक मारते आता, एकेरी नाव हाक मारते. जावाई बापू हा शब्द सुद्धा संपला आता. काय पूर्वीचा काळ, काय संस्कृतीचं द्योतक होतं पूर्वीचं. आणि मग ही जावाई माझा आलेला आहे, जावायला बघण्याकरता म्हणून यमुना अशी वाढायला लागली, एका बाजूनी वाढायला लागली असं वर्णन केलं जातं. भगवंतानी काय केलं, नामदेवराय वर्णन करतात. पूर आला अचाट, त्याशी लावी अंगुष्ट. भगवंतानी नदीतून बाहेर पाय काढला. भगवंतानी असा पाय काढला आणि अंगठा लावला म्हणे. भगवंतानी यमुनेला अंगठा लावला. अंगठा लावल्याबरोबर यमुनेचं पाणी कमी झालं. आता याचा दुसरा अर्थ सांगतो. पहिला अर्थ तुम्ही डोक्यातनं बाजूला काढा, आता दुसरा ऐका. मी तुम्हाला पहिल्याच दिवशी सांगितलंय, आपण कृष्णचरित्र सांगणार आहोत ते वेगवेगळे भाव प्रगट करून सांगणार आहोत. नेहमीचं चरित्र सांगत नाही, मी भाव प्रगट करतोय. करपात्रीजी महाराजांनी याचा एक भाव फार गोड सांगितलाय. भगवंतानी यमुने पाय काढला, अंगठा लावला. अंगठा लावल्याबरोबर पाणी कमी झालं. का कमी झालं याचं एक आणखीन कारण ऐका. मुळात पहिलं सगळं थोडं डोक्यातनं बाजूला ठेवा. भगवान टोपलीतनं यायला लागले, यमुना वाढायला लागली. पुन्हा या रूपावर या. यमुना काय झाली, वाढायला लागली. वाढायला लागली याला एक मराठीतला दुसरा शब्द सांगतो, फुगायला लागली. कळालं का आता? फुगणं माहिती आहे का? माफी मागून बोलू, बायको रुसली म्हणजे कशी फुगती माहिती आहे का नाही? माफी मागून बोलतो मला, आपली बायको रुसली म्हणजे कशी फुगती माहिती आहे का नाही? अशी तशीच यमुना फुगली. आता कळालं का? बघा, यमुना तशीच फुगली. अरे यमुनेला काय फुगायचं कारण आहे? कारण यमुना रुसली. यमुनेला रुसायचं काय कारण आहे? कारण यमुना म्हणजे कोण आहे? भगवंताच्या 16,108 बायकापैकी एक बायको आहे, तिचं नाव कालिंदी. तुम्ही महाभारत काढा जरा. कालिंदी नावाच्या ज्या अष्टनायिका होत्या ना, त्याच्यातली कालिंदी नावाची जी पत्नी आहे ती म्हणजे कोण आहे? दुसरी तिसरी कोण नाही, यमुनेनेच कालिंदीचं रूप घेतलं होतं आणि भगवंताची 16,108 बायकापैकी एक भगवंताची बायको म्हणून राहिलेली आहे. पुढं तिला कालिंदी व्हायचं आहे. मग कालिंदी जिला व्हायचं आहे ती यमुना विचार करायला लागली. म्हणजे आता यमुना कोण झाली? कालिंदी. कालिंदी म्हणजे कोण झाली? भगवंताची बायको. बायको आहे आणि इथं येणारा कोण आहे? आता तो टोपलीतला नवरा. बारका असो मोठा असो, त्याला काय असतंय? ज्याच्या त्याच्या नशिबाप्रमाणे असते. छोटा नवरा आपला यायला लागला. कालिंदी विचार करते, अरे याच्यात यायला लागलाय तो कोण आहे? आपला नवरा आहे. आणि हा नवरा कुठं चाललाय? कुठंतरी चाललाय पुढं. ती यमुना फुगली. फुगली म्हणजे का? रुसली. का रुसली? ती म्हणायला लागली, एक तर कधी नाही ती घरी आले आणि निघाली लगी पुढल्या कीर्तनाला. तिनं विचार केला आपण जाऊ देणार नाही. नाही म्हणजे नाही, अजिबात नाही, असं तिनं अडवून धरलं. नाही जाऊ देणार म्हणून ती अडवून धरायला लागली. कुठं जायचं नाही, अडवून धरायला लागली. आम्हाला असं रोज अडवलं जात आहे, तरी आम्ही असं खालनं जातो. जाऊ इकडल्या एकदा हातातून खाली जायचं, फेटा घेऊन इकडून रूपरने घेऊन जायचं, करावं लागतं असं. तशी बारशी कशी दिसायची आम्हाला त्याशिवाय. तिनं असं अडवलं, रुसली, नाही जाऊ देणार. भगवान तिच्याकडे बघायला लागले. असं बघितलं, तोंड काढून बघितलं आणि सांगितलं, एवढाच श्रावण, पुढं नाही, एवढं वर्ष नाही नाही, मी जाऊच देणार नाही. एक कीर्तन नाही नाही, अजिबात नाही. एवढं एक काम करून अजिबात नाही. ऐकायलाच तयार नाही. यमुना काही केले नाही, फुगायला लागली, रुसली होती, काही केल्याने बाहेर जाऊ देईना. भगवान विचार करायला लागले, आता काय करावं? हिचा रुसवा किती जरी विनंत्या केल्या तरी अवघड वाटतोय. समजा आपण म्हटलो सोन्याचे दागिने देतो तुला,
नागपंचमीची खेळणी, काय खेळणीच की, हे आणून देतो, अमुक देतो, काही नाही, ऐकायला तयार नाही. भगवान म्हणजे कोण आहे? चतुरातू. भगवान विचार करायला लागले, आता काय करावं? काही केल्याने ही रस्ता देईना, काही केल्याने मला बाहेर जाऊ देईना. भगवान फार हुशार, ही रुसलेली आहे, फुगलेली आहे, हिची किती जरी विनंती केली तरी ही काय आता ऐकत नाही. मग हिनं मला रस्ता देण्याकरता आता हिला जे आवडेल ते काहीतरी केलं पाहिजे. काय करावं? भगवंतानी तोंड काढून बघितलं, ऐकत नाही. भगवंतानी आपला पाय काढला, अंगठा खाली काढला आणि अंगठेतून भगवंतानी अंगठ्यातून गंगेला यमुनेत मिसळवलं. ऐका, गंगा भगवंताच्या कुठून निघते? अंगठ्यातून. भगवंतानी गंगा नदीला यमुनेत मिसळवलं आणि गंगा आणि यमुनेची गाठ पडली. गाठ पडल्याबरोबर यमुनेने गंगेकडे बघितलं आणि विचारलं, अगं गंगे कधी आली? म्हटली आत्ताच आली. कधी आली? आत्ताच आली म्हटली. एकदम नागपंचमीला आले माहेरला म्हटलं इकडं. मग काय, यमुनेला आणि गंगेला एवढा आनंद झाला. यमुनेने सांगितलं, अगं गंगे किती दिवसातून भेट झाली का आपली? दोघं मैत्रिणी ना, चांगल्या मैत्रिणी. अगं मग म्हटले मला तुझ्याशी खूप बोलायचं आहे. गंगा सुद्धा म्हणायला लागली, अगं खरं सांगू का यमुने, मला सुद्धा तुझ्याशी खूप बोलायचं आहे. म्हटले चल आपण बोलू. मग यमुनेच्या लक्षात आलं, नवरा घरी आलाय. क्या होता? यमुनेने विचार केला, आपल्याला गप्पा मारायच्या असेल तर ह्याला कीर्तनाला पाठवलं पाहिजे, ह्याला नोकरीला पाठवलं पाहिजे, ह्याला व्यापाराला पाठवलं पाहिजे. मग काय, यमुनेने विचार केला, आता ह्याला बाहेर पाठवायचं ना आपल्या नवऱ्याला. यमुनेने असा रस्ता दिला आणि सांगितलं जावा. जावा म्हटलं की देव म्हटलं मला तेच पाहिजे होतं, निघाले ते. भगवंतानी यमुनेला रस्ता, यमुनेने भगवंताला रस्ता दिला. असा एक अर्थ सांगला. वसुदेव भगवंताला घेऊन पलीकडे गेले. पलीकडे गेले म्हणजे कुठे गेले? गोकुळात गेले. गोकुळात काय झालं? उद्या संध्याकाळी. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव.